घरगुती वाद झाल्याने वहिनीनेच दिराची तक्रार धुळे येथील जमातीच्या वरिष्ठांकडे केली। त्याचा राग घेऊन दिराने मित्राच्या साह्याने गळा आवळून वहिनीचीच हत्या केली। त्यानंतर तो मृतदेह 2 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरून भर दुपारी 4 चाकी वाहनाने नेत शहराच्या बाहेर पोल्ट्री शेजारी कोंबड्या डिस्पोज खड्ड्यात टाकल्याची धक्कादायक घटना नवापूर शहरातील आदर्श नगरात 11 सप्टेंबर रोजी घडली। या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा उलगडा केला असून यात 6 जण सहभागी असल्याचं निष्पन्न झालं। त्यापैकी 3 अटक करण्यात आले आहे। नवापूर शहरातील आदर्श नगरमध्ये राहणाऱ्या रुखसाना आसिफ खाटीक वय वर्ष 32 या 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजेपूर्वी घरातून बेपत्ता झाल्याने त्यांचे पती आसिफ छोटू खाटीक यांनी याबाबत बेपत्ता असल्याची माहिती नवापूर पोलीस ठाण्यात दिली। याबाबत पोलीस तपास करत असताना एका महिलेचा मृतदेह हा नवापूर तालुक्यातील करंजी रस्त्यावरील एका पोल्ट्रीच्या खड्ड्यात आढळून आला। नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी करंजी रस्त्यावरील मोहम्मद अमलीवाला यांच्या पोल्ट्री शेजारी मृतदेह असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी त्याचा तपास केला असता पोलिसांनी दोरखंड बांधून मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला। तो मृतदेह रुखसाना आसिफ खाटीक यांचाच असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला। या दरम्यान रात्री नवापूर पोलीस ठाण्यात व नवापूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी करत मोठा आक्रोश केला। रुखसाना खाटीक या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। या दरम्यान त्यांनी नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला, मात्र मिळून आले नाही। या दरम्यान मयत रुखसानाच्या घरच्या समोर एक कार 11 सप्टेंबर रोजी 11 ते 11:30 वाजेदरम्यान संशयास्पदरित्या फिरल्याचे आढळून आल्यानं पोलिसांना दिसलं। त्यात मयत महिलेचा दीर आणि त्याचा मित्र असल्याचं आढळून आलं। पोलिसांनी याबाबत दीर तौसिफ खाटीक याला 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक केली। त्यांनी कबुली दिली की मयत रुखसानाने घरगुती वादातून धुळे जमात येथे तिच्या सासरच्या लोकांच्या विरुद्ध केलेल्या तक्रारीमध्ये तौसिफ खाटीक याचे नाव टाकले असल्यामुळे 11 सप्टेंबर रोजी मयत रुखसाना व तौसिफ खाटीक यांच्यात वाद झाला। त्या वादामध्ये तौसिफ खाटीक याने रुखसानाचे दोन्ही हाताने गळा दाबून जिवे ठार मारल्यानंतर तसेच खाटीक व संतोष गावित या दोघांनी मयताचे प्रेत हे 2 पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये भरला। त्यानंतर 4 चाकी गाडीतून हा मृतदेह नेत करंजी ते भवरे रस्त्यावरील एका पोल्ट्री शेजारील कोंबड्यांच्या डिस्पोज खड्ड्यात टाकलं। या प्रकरणी पोलिसांनी तौसिफ छोटू खाटीक व संतोष बाला गावित यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्याचा आरोपी निष्पन्न झाले असून तौसिफ छोटू खाटीक व संतोष बाला गावित यांच्यासह मयत महिलेचा पतीला हे अटक करण्यात आली आहे।